आमचं पथनाट्य याला म्हणतो हो. रसिकांना वाटलं सर्वी शिकवत आम्ही करतो हो. ऐका हो ऐका ऐका हो ऐका ऐका हो ऐका. राष्ट्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रवीर संभाजी महाराज यांच्या स्पर्श पावन झालेल्या भूमी आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने फुललेल्या नगरीत आम्ही घेऊन येतो आहे एक नाटक खास एक नाटक खास एक नाटक खास. आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे सेवक तुमच्या समोर सादर करीत आहोत एक सायबर क्राईम बद्दल एक जागृत नाटक. तुम्हाला सायबर क्राईम बद्दल माहिती आहे का काही? नाही? तुला सायबर क्राईम बद्दल काहीच माहिती नाही? असं कसं? फोन तर वापरत राहतो ना दिवसभर. फोन माहिती आहे पण त्याचे फायदे तोटे माहिती नाही मला. ते पण माहिती नाही, नुसता इंस्टाग्राम बघत राहतो. काय करा? चल तुला सांगते, जेव्हा कोणी आपल्याला फोन करून आपल्याला ओटीपी मागतं, त्याच्यानंतर आपल्या बँकेतले पैसे चालले जातात, त्याला सायबर क्राईम म्हणतात. तुला बघायचंय सायबर क्राईम काय असतं? चल दाखवते. अरे भावा काय नाही, काय म्हणतोय? काही नाही, सगळं नॉर्मल चालू आहे. रिंग 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 रिंग. हा हॅलो हॅलो प्रीती बोलताय का? मी अक्षता बोलते रस्ता कंपनी मधून. रस्ता रस्ता कोणता रस्ता, तांबडा की पांढरा? हो तांबडा पांढरा नाही, रस्ता कंपनी मधून बोलते. अच्छा बोला ना. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली आहे. काय 10 लाखाची लॉटरी? हो. त्याला काय काय लागते विचार जरा. त्याला काय काय लागतं मॅडम? काही नाही, बस तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल, तो सांगायचा आहे. बरं बरं. तुला काही समजते का? पावर आहे तुझं? हा हा ओटीपी आलाय, सांग मॅडमला ओटीपी सांग. मॅडम ओटीपी आलाय, लिहून घ्या तुम्ही. हो 631212. ओके. मॅडम याला किती वेळ लागेल पैसे यायला? बस 10 मिनिटात तुमच्या खात्यात ट्रान्सफर होतील. लगेच येतील का? हो लगेच. बरं भावा आता आपल्याला 10 लाखाची लॉटरी लागली आहे. अरे त्यातले 5 लाख तरी मला दे. तुझं डोकं बिकं फिरलं काय? अरे तू माझा मित्र आहे ना. मित्र आहे म्हणून काय झालं? मी तुला पैसे वैसे नाही देणार. चल जेवायला घेऊन चलते. बरं ठीक आहे, जेवण तर जेवण, पहिले पा पैसे आले का? बरं. तुला काही कळतंय काय तुला? अरे तुझ्या खात्यातून 30,000 रुपये गेले. त्या रस्ता कंपनीने तुझा तांबडा पांढरा पिवळा करून टाकला भाऊ. अरे 30,000 सोडून दे माझे. मग आता काय आपण करायचं? चल आपण पोलिसांकडे जाऊ. बरं बरं. मॅडम मला एका कंपनीकडून फोन आला होता, रस्ता कंपनीकडून. त्यांनी मला ओटीपी मागितला आणि ओटीपी दिल्यानंतर माझ्या खात्यातून 30,000 चालले गेले. तुम्ही एक काम करा, आमच्या पोलीस स्टेशनच्या क्राईम डिपार्टमेंटमध्ये नोंदणी करून घ्या. कॉन्स्टेबलकडे जाऊन आम्ही बघून घेऊ काय तसं. मॅडम पैसे भेटतील ना आम्हाला? हो भेटतील, आम्ही तसं सांगतो तुम्हाला, कळवतो फोन करून. तांबडा पांढरा रस्ता करून टाकला तुमचा. बघितलंस ना, असं करतात लोक. तुला हनी माहितीये का? हनी. कोण आहे? तुला हनी नाही माहिती? सनी. यार तो सनी. हनी नाही, हनी. सनी का? हा तो कोण आहे? चल दाखवते. हॅलो हॅलो. हा सागर बोलताय का? हो. वाव किती छान नाव आहे. मला तर समुद्रात भिजल्यासारखं वाटतंय. भावा माझं नाव ऐकून तिला समुद्रात वाटतंय. हॅलो ऐका ना, हा बोला ना. मला ना तुमच्याशी महत्वाचं बोलायचं होतं. हा बोल ना. मला ना तुमच्याशी बोलायला लागल्यापासून कसं तरी होतंय. कसं तरी नेमकं काय? कसं तरी म्हणजे मला तुझ्या प्रेमात पडल्यासारखं वाटतंय. भावा माझ्या प्रेमात पडल्यासारखं वाटतंय तिला. तुझ्या प्रेमात कशी पडेल रे ती? तुझ्यापेक्षा तर आपल्या गावातील म्हातारे बरे. हॅलो हॅलो ऐका ना, हा बोला ना. मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करते. मला थोडं काम आहे. हा ठीक आहे चालेल. आता एक चांगलाच मासा हाती लागलाय. आता खूप लुटायचं आणि एन्जॉय करायचंय. हॅलो हॅलो. हा पिल्लू काय करताय? काय नाही. मला ना तुमच्याशी एक काम होतं. हा बोल ना. मला ना थोडे पैसे पाहिजे होते. मला शॉपिंगला जायचंय हो. अच्छा किती पाहिजे? मला 10,000 पाहिजे. हा ठीक आहे, तुझ्या अकाउंटला 12,000 टाकतो. थँक्यू सो मच. जागा घ्यायला लागेल. बघ ना भावा, खूप दिवस झाले तिचा कॉल नाही आला, मेसेज नाही आला. काय झालंय? अरे काय नाही रे, लास्ट वेळेस ती
मागच्या वेळेस ती कॉल केला आणि मला पैसे मागितले तिने शॉपिंगसाठी. मग किती पैसे दिले? मी 12,000. पागल झालाय का? 10 रुपयाची कचोरीने खाऊ घालणार तू इतके पैसे देऊन बसला. हे मांदळा वगैरे खावा. जाऊ दे, जे झालं ते झालं. चल आपण पोलीसकडे जाऊ. मॅडम मॅडम मी बर्बाद झालो, फसवल्या गेलो. मॅडम मॅडम मी बर्बाद झालो, फसवल्या गेलो. काय केलं तू असं? एका मुलीने माझा फायदा उचलला. तिने माझ्याकडून पैसे खाल्ले. तुला काय गरज होती तिला पैसे द्यायची? फोनवर बोलायचा का तू? हो. काय म्हणायचं तिला? सोना बाबू? नाही मॅडम, पिल्लू म्हणायची ती मला. ठीक आहे, दोन तक्रार नोंदवून देतो. ठीक आहे, बघून ठीक घेऊ. आणि तो लय अरे फक्त असंच नाही, तुला माहिती आहे आणखी कसे कसे फसवतात. नोकरीचं आमिष देऊन फसवतात, लग्नाचं आमिष देऊन फसवतात, त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून फसवतात, स्नॅपचॅटवर फेक अकाउंट बनवून फसवतात. असे खूप मोठे फसवणुकीचे प्रकार असतात. माहितीये तुला काही? तो बघितलाच ना भावांनो, असं जर तुम्ही एक 6 अंकी नंबर दिला तर तुमच्या खात्यातले पूर्ण पैसे लुटल्या जातात. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट याच्यावर तुम्ही अनोळखी आयडीजला फॉलो करून स्वतःचीच घात करतात. असे तुम्हाला लोक फसवतात आणि पैसे लुटतात. म्हणून तुम्हाला सायबर क्राईम बद्दल जागृत राहणं खूप गरजेचं आहे. म्हणून 1930 हा सायबर क्राईम टोल फ्री नंबर आहे. याच्यावर जर तुम्हाला काही आढळलं तर फोन करा. आणि तसंच नव्हे तर तुम्ही स्वतःही सतर्क राहा आणि इतरांना पण सतर्क राहा. पण आता तुम्हाला हा संदेश दिला आहे, पण तुम्ही हा फॉलो करणार हे तर गरजेचं नाही. म्हणून आपण एक सामूहिक प्रतिज्ञा घेऊया. तर सगळे प्रतिज्ञासाठी तयार होऊन जा. एक साथ सावधान. भारत माझा देश आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. आणि सायबर क्राईम बद्दल रोखण्याची माझी सामाजिक जबाबदारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय जय वंदे मातरम. वंदे मातरम. बड़ी शान से जीते हैं.